आज मी तुमच्यासोबत सांजुरा पुरीची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा रवा घ्यायचा आणि तो 2 चमचे तूप टाकून साजूक तूप टाकून खमंग भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करून टाकायचं, वेलची पूड टाकायची आणि ओव्हरनाईटसाठी भिजू द्यायचं। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुऱ्या लाटायला स्टार्ट करायच्या। पुरी लाटताना एकदम छोटंसं कणिक घ्यायचं, गव्हाचं कणिक घ्यायचं आणि छोटीशी पारी लाटून त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा सारण टाकून छोटे छोटे पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तेल तापवायला ठेवायचं कढईमध्ये आणि जास्त हाय फ्लेमवर तेल तापवायचं नाही, एकदम लो आणि मिडियम फ्लेमवर तेल तापून खमंग अशा पुऱ्या तळून घ्यायच्या। कारण हाय फ्लेमवर पुऱ्या तळल्यानंतर त्या अशा नरम पडतात, कडक होत नाही आणि खायला टेस्टी लागत नाही। त्यामुळे एकदम लो फ्लेमवर पुऱ्या तळायच्या, खायला टेस्टी आणि खमंग खूप टेस्टी होतात आणि खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। नक्की एकदा ट्राय करा आणि खाऊन बघा। खूप टेस्टी लागतात ह्या पुऱ्या आणि छोट्या मुलांना तर खूप आवडतात आणि इझी आहे, पटकन बनवून होतात। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू